नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहोत अनोखी सफर ही कादंबरी. या कादंबरीचे लेखक आहेत उत्तम सदाकाळ आणि आज आपण या कादंबरीचा 11वा भाग ऐकणार आहोत. मत्स्यकन्येच्या कमरेपासूनचा खालचा भाग माशासारखाच होता. तिचा शेपटीकडेचा भाग 2 खडकांच्या बरोबर मध्ये असणाऱ्या फटीत अडकला होता आणि त्यावर एक भला मोठा गोल गोटा सुद्धा येऊन पडला होता. त्यामुळेच ती मत्स्यकन्या तिथे अडकली होती. मत्स्यकन्या सुटकेसाठी धडपड करत होती, पण तिच्या हालचालीमुळे ती अधिकच त्या फटीत अडकत चालली होती. मण्याच्या ध्यानात सगळा प्रकार आला. तो मत्स्यकन्येच्या जवळ आला आणि तिला हात लावणार तोच बिचकला. आपण हिला मदत करतोय खरे, पण हिने आपल्याला काही केले तर? नकळतपणे मण्याच्या मेंदूत शंकेचा किडा वळवळला. घाबरू नकोस, माझ्यापासून तुला काही सुद्धा धोका होणार नाही, मत्स्यकन्या मण्याला म्हणाली. जसा काही मण्याच्या मनातून तरळून गेलेला विचार तिला जाणवला असावा. मण्याही तिच्या मनकवड्या बोलण्याने जरासा दचकला, पण मग त्याने मत्स्यकन्येला मदत करण्याचा ठाम निश्चय केला. मण्या खडकाच्या फटीतून तिचा शेपटीचा भाग सोडवण्याचा प्रयत्न करत होता, पण मत्स्यकन्येचे अंग माशासारखेच निसरडे असल्याने त्याला नीट पकड घेता येत नव्हती. मत्स्यकन्या त्याला घाई करायला सांगत होती. समोरून शार्क मासा क्षणाक्षणाला जवळ येताना तिला दिसत असल्याने ती घाबरली होती. लवकर सोडव रे मला, घाई कर, तो बघ, तो शार्क अगदी जवळ आलाय, मत्स्यकन्या करुण स्वरात मण्याला म्हणत होती. मण्याची तिच्या सुटकेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू होती. त्याच्या सर्वांगातून घामाच्या धारा वाहत होत्या. बऱ्याच प्रयत्नाने त्याने मत्स्यकन्येच्या शेपटीवरचा गोटा बाजूला केला. तेवढ्यात त्यांच्यापासून शार्क 10-15 फुटांवर येऊन ठेपला. मण्याने प्रसंगाचे गांभीर्य ओळखले आणि शेपटी सोडून तो मत्स्यकन्येच्या समोर आला. क्षणाचाही विलंब न लावता त्याने मत्स्यकन्येला दोन्ही हातांनी विळखा घालून उचलले. शेपटी फटीत अडकल्याने आणि मण्याने ताकद लावून उचलल्याने मत्स्यकन्या वेदनेने विव्हळली. पण मण्याची ही योजना बरोबर लागू पडली. मण्याने जसे मत्स्यकन्येला वर उचलले तसा तिने शेपटीला एक झटका दिला आणि अचानक जादू व्हावी तशी तिची शेपटी फटीतून निसटली. मत्स्यकन्या मोकळी झाली. तिचे वजन सहन न झाल्याने मण्या धाडकन मागच्या बाजूला असणाऱ्या मौरेतीत कोसळला. त्याच्या पाठोपाठ मत्स्यकन्याही त्याच्या बाजूला येऊन आदळली. तेवढ्यात त्यांच्या अंगावर पाण्याची लाट येऊन फुटली. सगळीकडे पाणीच पाणी झाले आणि क्षणार्धात लाट विरली. पुन्हा तेथे मोकळा किनारा दिसू लागला. त्या लाटेबरोबर आलेला शार्क मत्स्यकन्या आणि मण्यापर्यंत पोहोचू शकला नाही. तो मागेच घोटाळला. त्याला पुढे येता येईना. जास्त पुढे आले तर वाळूत अडकण्याचा त्याला सुद्धा धोका होता. त्यामुळे तो किनाऱ्यावर थोडा वेळ इकडून तिकडे फेऱ्या मारत राहिला आणि मग कंटाळून खोल समुद्रात निघून गेला. मत्स्यकन्येवर आलेले संकट दूर झाले होते. ती सुटकेचा श्वास घेत मण्याच्या बाजूला पडली होती. मण्या तिचा तो अनोखा अवतार निहाळत होता. त्याला मत्स्यकन्येला काही विचारायचे होते, पण मण्या काही विचारण्या अगोदरच मत्स्यकन्या बोलली. खूप आभारी आहे मी तुझी. आज तू मला संकटातून वाचवलेस. तुझे हे उपकार मी कधी पण विसरणार नाही. आता माझ्यावर अजून एक उपकार कर. काय उपकार करू, मण्याने विचारले. मला समुद्राच्या पाण्यापर्यंत नेऊन सोड. तशी मी एकटी गेली असते, पण माझी शेपटी दुखावलीये. तेथून वेदनांचा नुसता डोंब उसळलाय, म्हणून मी तुला त्रास देते. त्यात कसला आलाय त्रास? उलट संकटात अडकलेल्यांना नेहमी मदत करावी. मण्या असं बोलला आणि मग निळ्या डोळ्यांची ती सुंदर मत्स्यकन्या खळाळत्या पाण्यासारखी हसली. मण्याच्या मदतीने मत्स्यकन्येने पाण्यात प्रवेश केला आणि मण्याचा निरोप घेत ती म्हणाली, आभारी आहे हं मी तुझी. बरं चल, येते मी. माझ्या घरचे माझी वाट बघत असतील. मला मदत केल्याबद्दल तुझे पुन्हा एकदा आभार मानते मी. बरं आहे मित्रा, येते मी. बाय बाय. मत्स्यकन्या सुळकन सुळकी मारत पाण्यात गडप झाली. मण्या पाण्याकडे भारावल्यागत बघत राहिला. या खडकाळ किनारी भागात यायला लोक का भितात याची पक्की खात्री आज मण्याला झाली होती. एकतर मत्स्यकन्या किंवा तिच्यासारखेच मत्स्य मानव कुणाच्या तरी नजरेला पडले असावेत आणि त्यांना बघून भीतीचे वातावरण आपोआप तयार झाले असावे, किंवा मगाशी दिसलेल्या शार्कमुळे सुद्धा लोक इकडे यायला घाबरत असावेत. मण्या विचार करत शांत झालेल्या पाण्याकडे बघत होता. तोच त्याच्या कानावर दिगूची हाक आली. हे मण्या, अरे तिथं काय करतोस? चटकन वर ये बघू. तुला मी सांगितलं होतं ना इकडे यायचे नाही म्हणून. चल, घाई कर, तिथं थांबू नकोस. दिगू वरच्या बाजूला असणाऱ्या खडकावर उभा राहून मण्याला आवाज देत होता. मण्याने एक वार समुद्राकडे पाहिले आणि मग मागे वळून तो ताड ताड खडकावरून उड्या मारत
थेट दिगूजवळ येऊन पोचला. काय रे मन्या, तू वेडा आहेस काय? अरे इकडे यायचे नाही हे घरच्यांनी बजावून सुद्धा तू इकडे आलास. बरं झालं मी वेळेवर येऊन पोहोचलो, नाहीतर नसती आफत आली असती. दिगूने बोलता बोलता मन्याचा हात पकडला आणि त्याला ओढतच त्या किनाऱ्यापासून दूर आणले. एवढा वेळ शिंपले गोळा करण्यात रमलेली नमी मन्याला शोधायला त्या बाजूलाच निघाली होती. पण मन्याला आणि दिगूला येताना बघून ती थांबली. नमीला बघून मन्या हलकेच दिगूला म्हणाला, दिगू, नमीला बोलू नकोस हं, मी इकडं आलो होतो म्हणून. नाहीतर ती आईला सांगेल आणि मग माझी आई माझी चांगली कणिक तिंबेल. बरं बरं, नाही सांगणार. आता चल घरी. दिगूने आश्वासन दिले. मग नमीला उडवा उडवीची उत्तरे देत तिघेही घरी पोहोचले.